इथून तुला जर खायचं एक घास थोडा खाऊया कसा मोठा घास थोडा कशी आहे काकडी खायचं खावं मग आता आपल्या घरातले मुलं हे खात नाही ते खात नाही मुलांचे प्रॉब्लेमच नाही पालकांचेच आहे माझी नात 3 वर्षाची आमच्या बरोबर आम्ही जे खातो तेच खाते 5 वर्षाची नात कारल्याची भाजी घेऊन जाते कोण मग आमचं तर हे खात नाही आता काही लोकांचे तुम्ही पाहून तुमचे डोकं वाकडं होतं अरे काय हे खात आहे तुमची एवढं का वाकडं बरोबर आहे ना मग आमच्या डोक्यातून ते कडू आहे असं आहे तसं आहे काय कडू कडू सांगा ज्यांना शुगर वगैरे असेल मस्त लिंबाचा खाला हा मी 8 दिवसातून एका मस्त करून धरून लिंबाचा खाला एक दूध भरून देतो खाऊन जाऊन घेतो आम्ही दोघे करतो खातो नाही काय होतं काय नाही काही लोक जे सांगतात ना हे सगळं टीव्हीचे त्याच्यापासून थोडंसं दूर राहा सगळे बकवास सांगतात असं मला वाटतं काही लोक म्हणतात दिवस बुड्याच्या आतच खा काही लोक म्हणतात दिवस बुड्या खा तुम्ही रोज 21 दिवस काय करणार तर माइंड प्रोग्रामिंग होतं संध्याकाळी जेव्हा रात्री जेव्हा 4 वाजता जेव्हा पण रोज तेच ठेवा मेंदू तुम्हाला मदत करतो तो चार्ट डेव्हलप होतो याच वेळेला झोपा त्याच वेळेला झोपा रे रोज रात्रभर ड्रायव्हिंग करणारा माणूस हा केव्हा झोपणार आहे तुमच्या मेंदू तुम्हाला पाहिजे तिथं ऍडजस्ट करतो त्याला सांगा केव्हाही फक्त तो तुम्ही सांगा पचन मनाने प्रसन्न राहा डायजेस्ट होईल पाहूया आपण यांना कारलं देऊन पाहू दारू तंबाखू सिगारेट माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी घातक आहे मी सहजपणे झोपू शकतो एवढंच म्हणा तर ती सुटेल पण आम्ही कारलं लावत असतो सुटत नाही आणि कॅन्सर झाल्यावर कसा सुटतो बाळा मग डॉक्टर सांगते सोडलं नाही तर 6 महिन्यात मरणार आता जगण्यासाठी सोड आतापासून सोडा की काही महिलांना स्वतःच पाणीपुरी खायची असते हिला फार आवडतं म्हणतात तिला घेऊन जातात कृपया घेऊ नका घरात जे बनतं ते मुलं खातात घरातलं जे अन्न आहे तेच खात सगळ्यात चांगलं नाही मग काय खातात त्याच्याची गरज नाही मित्रांनो खूप गोड खातोय खूप तिखट खातोय मला काल इथं तडका जास्त टाकून हिरव्या मिरच्या 2 खाल्ल्यामध्ये तुकडे पाहतो आणि खूप मीठ खातो माझं वजन लग्न आधी 43.5 किलो होतं 28 वर्षापूर्वी मी 19 किलो वाढवलंय आणि 28 वर्षापासून 200 ग्रॅम कमी होत नाही कारण मी आता परवा निघालो आणि 29ला घरी पोहोचणार आहे 5 स्टार हॉटेलला 3 दिवस थांबणार आहे काय चांगलं जेवण जाईल याची खात्री नाही पण माझं वजन 200 ग्रॅम पेक्षा कमी होत नाही घरी गेलो 2 दिवसात 200 ग्रॅम मला वाटतं ते हप्त्यातून 5दा नॉनव्हेज घेतो रोज संध्याकाळी जेवतो सकाळी जेवतो मग लोक त्याच्या दोघांचे पालन करतो एक म्हणतो दिवस निघवल्यानंतर जेव्हा सकाळी दिवस निघाल्यानंतर जेवतो दुसरा म्हणतो रात्री जेवलं तर प्रॉब्लेम नाही मी रात्री 10 नंतर जेवतो काय प्रॉब्लेम आहे ब्रेनला तयार करा या सगळ्या सवयी आपल्याला आपला मेंदू बरोबर ऍडजस्ट करतो अरे आपण 45 डिग्री सेल्सिअस मध्ये चंद्रपूरला आम्ही कपडे काढून नाचतात मुलं उन्हाळ्यात आणि थंडीमध्ये कस्तुरच्या मुलाला बर्फ बाजूला ठेवून मुलं बुचकाळतात मरत नाही मेंदू पाहिजे तिथे ऍडजस्ट करतोय ते शिकवून घ्या पहिल्यांदा म्हणून मी उद्या एक शिकवणार आहोत उद्या एक क्लास घेणार आहोत स्वतःला सूचना देऊन आत्मसूचना देऊन स्वतःमध्ये बदल कसे करायचे काय सांग दारू तंबाखू सिगारेट कशी सोडायची विद्यार्थ्यांसाठी अभ्यास कसा करायचा मेमरीमध्ये स्टोअर कसं करायचं वेळेवर कसं आठवायचं याचं मी तंत्र शिकवणार आहे उद्याच्या क्लासला आले तर 5 ते 10% मार्क्स वाढतील आणि 10वी 12वीच्या मुलांना 5% मार्क्स वाढले तर 15 ते 20 हजार मुलं डाऊन होतात बीपी शुगर कंट्रोल कसं करायचं सांगतोय मायग्रेनचा त्रास असेल त्यांनी उद्या कृपया या आपल्या मुलाबाळांना घेऊया 13 वर्षाच्या आतल्या लोकांना एंट्री नाही लहान मुलांना प्रवेश नाही ज्यांचे मुलं 10 वर्षाच्या आत आहेत त्यांनी पालकांनी जरूर या मी याच्यासाठी सांगतो पुन्हा संधी नाही कारण मी माझ्या पुण्याकडे तुम्ही या तर तुम्हाला तिकडे 20 ते 25 हजार रुपये मी चार्ज घेईन उद्या मी 1,000 रुपये ठेवलेले याचं कारण सांगतो फुकटचं महत्व पण लोकांना नसतं आणि क्लास 4ला 2,000 रुपये रोज आहे सर अरे मी यासाठी फीस ठेवली कारण मी आरोग्य विभागात नोकरी केली फुकटची औषधी लोक घेत नाही मी 2 पैसे दिले तर नक्की करणार कारण एक मनाची एक्सरसाइज शिकवणार त्याला सेल्फ रिलॅक्सेशन टेक्निक आत्मसूचना देऊन ब्रेनला एक्सरसाइज दिली तर 10 मिनिटं मेडिटेशनच आहे आम्हाला विपश्यना इतका लांब करायला वेळ नाही आहे 10 मिनिटाची सकाळी एक्सरसाइज करायची उठल्याबरोबर रात्री झोपताना 10 मिनिटाची एक्सरसाइज केली तर तुमच्या स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल आत्मसूचना देण्याचं तंत्र त्याला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता आणि प्लेस आहे पटेल काय सांगितलं पटेल पार्टी हॉल आणि पार्टी हॉलच आहे पटेल हॉलला 6:30 ते 7 पर्यंत रजिस्ट्रेशन होईल त्यानंतर बंद होईल 7 ते 10 10:30 पर्यंत तुम्हाला मी माझ्या पद्धतीने गाईड करेल स्लीप साऊंड स्लीप अँड बॉडी यांना कारलं देऊन पाहू आता कारलं घेऊन पहा खूप कडू आहे खाऊ शकत नाही आता हवा बघायची बघा वास पण कडू येतो हा मॅडम कसं आहे काय कारलं खाऊ तर थोडंसं खूपच कडू आहे खूप कडू कसं आहे
खूप कडू आहे. तोंड कडू झालं. राहिलेली काकडी देऊ. ठीक आहे, काकडी राहिलेली काकडी घ्या. मोठा घास थोडा तोंड गोड होईल. हा, काकडी आहे, मोठा घास थोडा. आता कशी आहे काकडी? गोड आहे. मग तुम्ही मुलांना सांगा की आम्ही जे जेवतो तेच मुलं जेवतात. अरे मुलं घालतो काही कधीच काही मागत नाही आमच्याबरोबर, त्यांच्याबरोबर घेऊन बसा जेवा. पालक सांगतात आमचे मुलं मोबाईलवरच बसून असतात. अरे पालक तरी काय करतात? आज तर आजी आजोबा मुलांना नातवांना मोबाईल देत नाही, भांडतात. फार बेकार परिस्थिती आहे. माझ्याकडे एक फॅमिली आली, मुलगा 6 तास मोबाईलवर बसतो सर म्हणे, काउन्सिलिंगला आली. मी सहज म्हटलं तुम्ही किती वेळ बसता? आम्ही रात्री बसतो म्हणे. आणि मग त्या मॅडमने सांगितलं सर आम्ही एकाच बेडवर झोपतो. झोपताना रात्री 12-1 वाजता एकमेकाला गुड नाईट मेसेज पाठवतो. म्हणत सुद्धा नाही कुठं चाललोय नाही का? अरे गुड नाईट म्हणायला किती वेळ लागते? तुम्ही म्हणा की गुड नाईट तुला झोपायचं तर झोप. जे आम्ही गुड नाईट पहिल्यांदा पाठवले त्याला मला झोपायचं तुला झोपायचं झोप, तो तिकडून गुड नाईट पाठवतो. कुठे चाललोय? आम्हाला बदलावं लागेल पुढची पिढी घेऊन जायची असेल. मोबाईल सारखा मित्र सुद्धा नाही. सगळं दुनिया मोठीने म्हणतात असं आहे नाही का? साऊंड स्लीप अँड गो डीप यांना बसवा. सो लाईक साऊंड आणखी कोणाला या इकडे. कशी होती काकडी तुमची? काकडी कशी होती? यांची संपली वाटते. याचा नंबर आला. संपली यांची काकडी नाही, यांची संपली. काकडी गोड होती की नाही ऐकायची काकडी घेणार आहे. हा, काकड्यांना बसू द्या. 2 लोकांना घेऊन सगळ्यांसाठी शक्य आहे. म्हणजे तुम्ही आवश्यक आहे का सूचना द्या मी तुला. आपण काहीही खाऊ शकतो आणि जे खातो जे आपल्याकडे आहे ते चांगलं आहे. काहीच पुढे आपण नाही खाऊ शकतो. मेंदू तसा तयार आहे. त्यामुळं काय हे कारलं खाऊन बघा किती कडू आहे बघा. खूप कडू आहे, खूपच कडू आहे. कारलं आहे काय झालं? कडू आहे, खूप कडू आहे. कडू आहे, तोंड कडू झालं. ते राहिलेली काकडी देतो. काकडी हे घ्या, काकडी काकडी घ्या. मोठा थोडा मोठा गोड आहे, खूप गोड काकडी आहे. खाऊन घ्या बघा. काही भाड्याने आणलेले लोकांकडे त्यांची हवा बघ कशी आहे काकडी. आता कशी आहे काकडी? मग दारू पिण्याला म्हणतो दारू खूप छान आहे. आणि खरं सांगू का, दारू सुद्धा लिमिटेड पिणारे लोक 90 वर्षाचे जगलेले आहेत. मस्त जगतात, काय टेन्शन नाही. बरोबर आहे. आता जे पितात त्यांनी काळ्या वाचवल्या नाकाला घेऊन बसा. नाही का? ते 90 वर्षापर्यंत येतील. येऊ द्या ना. आपण 90 वर्षाचे लोक जिंकले पाहिजे. बरोबर आहे, काय अडचण नाही. ओके, थँक्यू.